शिवजयंतीला बाकी सगळे नाचताय, पण उंदीर गावामध्ये 18 पगड जातीचे तरुण इतिहास वाचताय। त्याचं झालं आहे असं की उंदीरगाव इथे सामाजिक काम करणारा तरुणांचा उंदीरगाव ग्रामस्थ नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे। या ग्रुपवर 2023 साली तरुणांनी एकत्र येऊन शिवजयंतीला डीजेला फाटा देत इतिहास वाचण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी श्रीमान योगी या पुस्तकाचं 11 दिवसीय पारायण पार पडले। यावर्षी या तरुणांनी पुन्हा एकत्र येत लेखक विश्वास पाटील लिखित संभाजी या पुस्तकाचे 13 दिवसीय पारायण करण्याचे ठरवले। पारायणाची सुरुवात शिवजयंतीच्या दिवशी तर समाप्ती शंभूराजे बलिदान दिनाच्या दिवशी करण्याचे नियोजन ठरलं। गावातील सर्व जाती धर्माचे 60 ते 70 लोक वाचायला बसले। जास्तीत जास्त वाचकांनी पुस्तक विकत घेतले। ज्यांना जमलं नाही त्यांना पुस्तक देण्यासाठी गावकरी, श्रीरामपूरचे डॉक्टर, वकील, शिक्षक, पुणे, मुंबई, दुबई इथे कार्यरत असलेले आयोजकांचे मित्र व स्नेही यांनी पुस्तक दिले। वाचन सोहळ्यासाठी खास संभाजीराजेंची मूर्ती बनवून मागवून घेण्यात आली। सर्व गावात वाचन सोहळ्याचे बॅनर लावण्यात आले। पारायण सुरू होण्यासाठी पूर्ण गावाने व्हॉट्सअपच्या स्टेटसवर पारायण सोहळ्याच्या बॅनरचे फोटो झळकावून एकजुटीचं प्रदर्शन केले आहे। वाचनाची सुरुवात शिवजयंतीला झाली। त्या दिवशी बालशाहीर कुमारी ओवी प्रसाद काळे, महाराष्ट्र बालशाहीर पुरस्कार विजेती, हिने गावात पोवाडा सादर केला व ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले। गावातील ज्येष्ठ सामाजिक नागरिक तसेच शेतकरी व तरुणांच्या हस्ते तिचा व तिच्या पालकांचा सन्मान केला गेला। तिला जिजाऊंची लेख हे सन्मान चिन्ह उंदीर गावाच्या वतीने देण्यात आले। 13 दिवसीय पारायणाचे 4था दिवस पार पडले। या दरम्यान रोज गावातील सर्व धर्मीय जोडप्यांच्या हस्ते मारुतीरायांची आरती केली जाते। वाचकांना वर्गणीतून आलेल्या पैशातून रोज प्रसाद दिला जातो। सध्या पवित्र रमजान सुरू आहे। उंदीर गावातच मंदिर व मस्जिद शेजारी आहे। इकडे पारायण तर तिकडे नमाज सुरू असते। सर्व धर्मसमभावाची शिकवण पाळत मस्जिदमध्ये अजान सुरू झाली की इकडे पारायणाचा स्पीकरचा आवाज बंद केला जातो। काल पारायणाच्या 4थ्या दिवशी संध्याकाळी नमाज संपल्यानंतर गावातील सर्व मुस्लिम बांधव एकत्रपणे वाचन सोहळ्यास भेट देण्यास मंदिरात उपस्थित होते। जातीय सलोख्याची उंदीर गावामध्ये चालत असलेली परंपरा दोन्ही समाजातील याही पिढीने जपली आहे। याचे कौतुक सर्वत्र होत आहे। महापुरुषांच्या जयंत्या साजरे करताना कर्णकर्कश आवाजाच्या डीजे समोर बिबस्तपणे नाचणाऱ्या आजच्या तरुणाईला एक सणसणीत, चपराक व योग्य मार्ग दोन्ही या गावच्या तरुणांनी कृतीतून दाखवून दिला आहे। या कार्यक्रमाच्या नियोजक उंदीरगावचे युवराज गायके, मनोज बोडखे, गणेश पाऊल बुद्धे, सौ प्रतिभा ताके, सौ शीतल ताके, योगेश निकम, प्रकाश ताके, अमोल नाईक, नचिकेत ताके, अक्षय गायके, नितीन निपुंगे, किशोर अस्वले, संतोष वागचौरे, शरद आव्हाड, शुभम मोरे व त्यांचे सहकारी अथक परिश्रम घेऊन मेहनत करत आहेत। त्यांना गावातून व तालुक्यातून अतिशय चांगली साथ मिळत आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।